स्फोटांनी राजधानी दिल्ली हादरून गेलेली आहे आणि संपूर्ण दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय, हाय अलर्ट घोषित करण्यात आलाय। 4 दृश्य आपण पाहतोय आणि या 4 दृश्यांच्या माध्यमातून नेमकं काय घडलं आणि या स्फोटाची तीव्रता किती आहे, गंभीरता किती आहे ते आपल्या लक्षात येत आहे। जेव्हा पुलवामाचा हल्ला झालेला होता, पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये सुरक्षा यंत्रणांनी विविध राज्यांमध्ये परिसरांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन्स राबवली आणि दहशतवादाविरोधात लढा देण्यासाठी कायमच आपल्या सुरक्षा यंत्रणा या सुसज्ज असतात। वेगवेगळ्या ठिकाणी कारवाया केल्या जातात। 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर हा तोच कालावधी होता मोठ्या कारवायांचा, दहशतवादी कट उधळून लावण्याचा। दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, त्यामुळे या प्रकरणाची आणि या घटनेची गंभीरता जरा जास्त बनली आहे। अनेक जण जखमी झालेले आहेत, तर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। दरम्यान जसं या स्फोटाच्या घटनेनंतर दिल्लीत हाय अलर्ट जारी झालेला आहे, तसं मुंबईमध्ये सुद्धा हाय अलर्ट घोषित करण्यात आलाय। अनेक जण गंभीररित्या जखमी आहेत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होते। एक आवाहन सातत्यानं सुरक्षा यंत्रणांकडून केलं जातं की सुरक्षा यंत्रणा त्यांचं काम तर निश्चितपणे करतात, पण लोकांनी सुद्धा जागरूक राहणं, सतर्क राहणं, डोळस राहणं, सजग राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। एखादी संशयास्पद व्यक्ती, एखादी संशयास्पद वस्तू दिसली तर त्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना द्या, असं आवाहन सातत्यानं सुरक्षा यंत्रणांकडून केलं जात आहे। दिल्ली परिसरामध्ये हाय अलर्ट जारी झालाय। मुंबई सुद्धा आता हाय अलर्ट वरती गेलेली आहे, कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे। दिल्लीमध्ये कायमच संवेदनशील परिसरामध्ये मोठा बंदोबस्त तैनात असतो आणि आता सुद्धा लाल किल्ला परिसरामध्ये जेव्हा स्फोट झाला तेव्हा सुद्धा मेट्रोची सुरक्षा, लाल किल्ला परिसराच्या आसपास असते ती सुरक्षा होती। एका गाडीमध्ये हा स्फोट झाला, प्रचंड गोंधळाचं वातावरण लोकांमध्ये पाहायला मिळालं। सुरुवातीला याची स्पष्टता आली नाही, ही केवळ एक आग आहे का, एखाद्या टेक्निकल कारणामुळे लागलेली आग आहे का, पण जसजशी दृश्य समोर येऊ लागली, माहिती मिळू लागली, त्यानंतर हे स्पष्ट झालं की स्फोट झालेला आहे। 2 जणांचा मृत्यू झालाय आणि दिल्लीतल्या स्फोटात अनेक जण गंभीररित्या जखमी झालेत। मृतांचा आकडा वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते। तर दिल्लीतल्या स्फोटानंतर दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी झालाय। दिल्ली पाठोपाठ मुंबईत सुद्धा हाय अलर्ट घोषित करण्यात आलाय।